नमस्कार. गटारी स्पेशल आज चिकन बिर्याणी आपण बनवणार आहोत. तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला बोनलेस चिकनची गरज लागणार आहे. ती अर्धा किलो मी बोनलेस चिकन घेतले. त्यामध्ये मी तिखट, मीठ आणि हळद घालून घेणार आहे आणि 1 वाटी दही घालून घेणार आहे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि अर्धा तास ते मी रेस्ट करायला ठेवणार आहे. आता आपण कांदा कापून घेऊया. कांदा लांबट कापून घ्यायचा आणि तो फ्राय करायचा आहे. हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा, कुरकुरीत झाला पाहिजे. तो आपण काढून घेऊया. कांदा कुरकुरीत झालेला आहे आपला. आणि त्याच कढईमध्ये मी परत 3 कांदे कापून घेतलेत. मीडियम साईजचे 3 कांदे आहेत, ते कापून घेतले आणि त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे. कांदा आपला लालसर झाला आहे आणि त्यामध्ये मी 2 टोमॅटो कापून घेतले आणि तेही आपण टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. आणि ह्याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. चिकन बिर्याणी ड्राय लागू नये म्हणून ही ग्रेव्ही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे. आता आपण मी तांदूळ घेतले, बासमती तांदूळ. ते मी स्वच्छ धुवून मी ते भिजत ठेवलेले आहेत. तांदूळ बासमती अर्धा किलो घेतलेले आहेत. आता आपण वाटण तयार करून घेऊया. मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घातला आहे. हे व्यवस्थित आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग, मोठी वेलची आणि तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हा भात आपण 80% शिजून घ्यायचा आहे. त्यात लिंबू पिळून घेतलेला आहे. आपला भात तयार झालेला आहे. आता आपण चिकन बिर्याणीसाठी आपण फोडणी घालून घेणार आहोत. त्यासाठी मी मोठा चमचा तेल घेतलेला आहे. त्यामध्ये काळी मिरी, लवंग, जिरं, तेजपत्ता घालून घेतला आणि थोडासा फ्राय केलेला कांदा घातला आहे आणि जे आपण हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आलं, लसूणचं आणि मिरची, ते आपण त्यात घालून घेतलेलं आहे आणि चिकन आपण जे रेस्ट करायला ठेवलं होतं तेही त्यात ओतून घेते. पुदिनाची पानं टाकलेली आहेत आणि सगळं आपण परतून घेऊया. आणि यामध्ये आपण बिर्याणी मसाला घातलेला आहे. बिर्याणी मसाला सुहाना मसाला घातला आहे. तर तुम्ही बिर्याणी मसाला कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालेल. तो मी 2 मोठे चमचे टाकलेला आहे. आणि आता आपल्याला हे वाफेवर शिजून घ्यायचं आहे. थोडं पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे लागणार नाही. तर याप्रमाणे 15 मिनिटं झालेली आहे. आपण स्लो गॅसवरती शिजून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये तिखटसाठी मी काश्मीरी मिरची टाकलेली आहे आणि जे कांदा टोमॅटोची मिक्सरला लावून ग्रेव्ही केली होती ती आपण टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला परत मी 10-15 मिनिटं शिजून देणार आहे. आपला भात 80% शिजलेला आहे. आता आपलं चिकन पण शिजून आलेलं आहे. आता अर्ध चिकन मी काढून घेतलेलं आहे. आता आपण थर लावून घेणार आहोत. याच कढईमध्ये आपल्याला थर लावून घ्यायचं आहे. तर अर्ध चिकन आपण कढईतच ठेवलं आहे आणि त्यावरती मी तो राईस अर्धा त्याच्यात टाकून घेणार आहे आणि फ्राय केलेला कांदा त्यावर पसरून घेणार आहे आणि बिर्याणी मसाला थोडा 1 चमचा मी टाकून घेणार आहे आणि परत त्याच्यावरती जो काढलेलं चिकन अर्ध ठेवलं होतं आपण साईडला, ते आपण त्यात पसरून घेणार आहोत. थोडीशी ग्रेव्ही असली तर ओलसर आपली बिर्याणी होईल, म्हणजे ड्राय लागणार नाही. म्हणून आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घातली होती, त्याने आपली ग्रेव्ही थोडीशी पातळ होईल. आणि परत मी भात आणि कांदा पसरून टाकलेला आहे. त्यात तूप टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. अशी ह्याप्रमाणे स्लो गॅसवरती 10 मिनिटं ठेवल्यानंतर आपली बिर्याणी तयार होईल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.